मराठा आंदोलनाचं वादळ आता मुंबईवर धडकणार आहे। मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करणार आहेत आणि त्यासाठी नियोजन सुरू करण्यात आलंय। मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार असल्यामुळे शिंदे सरकारची मात्र कोंडी होणार आहे। मराठा आरक्षणाकरता मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम आहेत। आझाद मैदानावर हे बेमुदत उपोषण होणार असून त्याकरताच्या तयारीला वेग आलाय। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी राज्यभरातील मराठा आंदोलकांची एक बैठक घेतली। या बैठकीत आझाद मैदानावरील आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं। उपोषणात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा दावा जरांगेंनी केलाय। गावागावात नियोजन करण्यात आल्याचं जरांगेंनी यावेळी सांगितलं। आता मी 1-2 गावात गेलो होतो, तिथलंच फक्त सांगतो कारण ती बैठकीचाच भाग आहे। त्या गावाची 20-21 हजार लोकसंख्या आहे आणि तिथं आता कार्यक्रम होता, एक माणूस राहणार गेला नव्हता। त्यांनी माणसंच निवडले सरळ सरळ, घरी कोण राहणार आणि मुंबईला कोण जाणार। त्यांनी ट्रका, टेम्पो, रिक्षे काय लावायचे तेवढं पण लावलंय। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एक बैठक घेतली होती। तसंच सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जरांगेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली होती। मात्र त्यावर जरांगेंचं समाधान काही झालं नाही। सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली होती। तर मुंबईतील आंदोलनाच्या निर्णयावर जरांगेंनी फेरविचार करावा अशी विनंती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी केली। पण जरांगेंचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही। मुंबईत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिलाय। जर आम्हाला अडविलं, कदाचित होणार नाही तसं, पण जर अडविलं तर समोरून आम्हाला येताना अडवितील ना, तुम्ही इकडून ये। मध्ये काय ठेवलं, 2 जण मिळून उचलून पलीकडे। आपल्याला जर 4ही बाजूने घेरलं तर आपण 10ही बाजूने घेरायचं। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। ओबीसी रस्त्यावर उतरला, मराठा रस्त्यावर उतरला की एकमेकाची डोकी फोडावी अशा पद्धतीचे घाणेरडे स्वप्न पाहणारं सध्याचं शिंदे सरकार आहे। कालच्या झालेली मीटिंग आम्ही माध्यमाच्या द्वारे पाहिलेली आहे। केवळ आणि केवळ त्याच्यातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटत नाही। मनोज जरांगेंनी आझाद मैदानातील उपोषण आंदोलनाची जबाबदारी मुंबई आणि उपनगरातील मराठा आंदोलकांवर सोपवली आहे। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे। त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मुंबईतील आंदोलकांकडून केली जाणार आहे। जरांगेंना पाठिंबा देण्याकरता मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्यास सरकारच्या अडचणी वाढणार आहेत। त्यामुळे 20 जानेवारी पूर्वी सरकार जरांगेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।